नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. एक दुसरी पण एक गोष्ट सांगणार होता एका भटकत्या आत्म्याबद्दल वगैरे, तर ती काय होती सर? भटकती आत्माचं असं आहे की एका पॉप्युलर सिटीमध्ये एक मुलगा राहायचा. त्याचं नाव होतं मनोहर. मनोहर हा हायली क्वालिफाईड मुलगा होता. ही वॉज अ BE इन कम्प्युटर्स. त्याला एक चांगला जॉब पण लागलेला. पण जॉबमध्ये प्रॉब्लेम असं होतं की त्याला प्लॅटफॉर्म न मिळता त्याला बॅकसाईडला टेस्टिंगसाठी ठेवलेलं. म्हणजे त्यावेळी त्याला काही प्रोजेक्ट दिला नाही. त्यामुळे ही वॉज नॉट शुअर की मला कंपनी जास्त वेळ ठेवेल की नाही. कारण IT मध्ये असं असतं की तुम्हाला एकदा प्रोजेक्ट मिळाला की तुम्ही वर्ष 2-3 वर्ष राहता आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रमोशन्स मिळतात. पण तुम्हाला बॅक बेंचमध्ये ठेवलं तर त्याचं काय होतं तो कन्फर्म नसतं. त्याचबरोबर मनोहरचा प्रॉब्लेम असा होता की त्याच्या फॅमिलीमध्ये वडिलांचं कर्ज होतं. त्याला 2 भाऊ बहीण होते. त्यांना मोठं करायचं. त्याला बॅकएंडमध्ये असं होतं की त्यांना पण काही ना काही मला करून द्यायचं आहे. आणि सर्वात मोठं होतं की त्याचं जे अफेअर होतं ते ब्रेक ऑफ झालेलं. म्हणजे लाईफमध्ये 360 डिग्रीने तो सफर करत होता. अँड ही वॉज व्हेरी अपसेट. जॉबमध्ये काही चांगलं नव्हतं. पण लाईफ त्याच प्रकारे चालू होती. आणि एका दिवशी त्याच्या मित्राने त्याला फोन केला की सॅटर्डे संडे ऑफ असतं त्यांचा, तर आपण कुठेतरी हिल साईडवर जाऊया, थोडं तूही फ्रेश होशील आणि आपणही परत एकदा भेटू. त्याने म्हटलं ठीक आहे, मी पण खूप टेन्शनमध्ये आहे, मला कंटाळा आला आहे, आपण जाऊया. तर तिथे एका नॅशनल पार्कवर एक हिल साईड होती. तिथे सगळे जाऊन बसायचे. सगळे गेले, यंगस्टर्स होते, गपचूप सगळ्यांनी बियर वगैरे आणलेलं आहे. सो दे हॅड अ बियर इन ऑल. मनोहर वॉज व्हेरी हॅपी. त्याला काहीतरी वेगळं आज वाटत होतं. सगळ्या टेन्शनने मी बाहेर आलो, बरं झालं इथे आलो म्हणजे. आणि ही वॉज इन हिज ओन लाईफ. आणि मित्रांनी त्याला अचानक टच करून सांगितलं, मनोहर आता 6 वाजले आहेत, आता आपण जायला हवं. त्याच्यानंतर इथं अलाउड नाही आहे, ऑलरेडी आपण लेट आहोत. त्याने म्हटलं बघ यार, मला ना आज खरोखर खूप मजा येते, मला यायची इच्छा नाही, मी कंटाळलो आहे, तुम्ही जावं, मी येतो. सगळ्यांनी त्याला खूप ट्राय केली, कन्व्हिन्स केलं की एवढा वेळ थांबू नये, इथे काय झालं, लूटमार झाली किंवा कोण प्राणी आलं तर आपण काय करू. इट्स अ नॅशनल पार्क आणि इट इज अगेन्स्ट द लॉ, कारण सिक्युरिटी पण अलाव करत नाही. तर त्याने म्हटलं मी माझं बघून घेईन, तुम्ही सगळे जा, तुम्ही तुमची बाईक घ्या. हे भांडण 6:30-7:45 चाललं. सगळे घाबरले, सगळे निघाले. मनोहर राहिला तिकडे आणि त्याची बाईक राहिली खाली. मनोहर आपल्याच धुंदीत होता आणि अचानक त्याचं लक्ष गेलं की घड्याळामध्ये 11 वाजलेत. 11 वाजेपर्यंत तो त्याच्या धुंदीमध्ये होता. म्हणजे जंगलाचं जे सायलन्स आहे, किड्याचं किरकिर आवाज आहे, प्राण्यांचा आवाज आहे लांबून लांबून, तो ते एन्जॉय करत होता. त्यांनी म्हटलं आता मला जायला हवं, नाव इट इज रिस्की. तो हळूहळू खाली उतरायला लागला. खाली उतरता उतरता त्याने त्याची बाईक पाहिली. बाईकला त्याने स्टार्ट केलं, बाईक चालू होईना. त्याने किक मारायला चालू केली. अचानक बाईक चालू झाली. बाईक चालू झाल्यानंतर तो पुढे गेला. पुढे जाता जाता त्यांनी पाहिलं की रस्त्यावर एका कटड्यावर एक दगडासारखं होतं, तिथे एक मुलगी बसलेली आणि त्याचा बाईकचा फोकस त्यांनी तिच्यावर मारला. बॅक साईडनी ती मुलगी खूपच सुंदर दिसत होती, विथ अ लॉंग हेअर, अ व्हेरी गुड फिगर. आणि असं वाटत होतं की कुठली तरी यंग मुलगी आहे, अ व्हेरी गुड गर्ल फ्रॉम अ गुड फॅमिली. तिने विचार केला, ती ज्या प्रकारे बसली होती डोकं खाली करून, काहीतरी प्रॉब्लेममध्ये, आपण तिची मदत करूया. कारण तो सुद्धा खूपच पेनमधून जात होता. तर असं वाटत होतं की एक दुखी आहे, दुसरे दुखी को हेल्प कर सकता. तो त्या मुलीकडे गेला आणि मुलीला विचारलं की तुम्हाला काय त्रास आहे, का रडताय तुम्ही. तिने म्हटलं काही नाही, माझे मित्र मला इथे पिकनिकला घेऊन आलेले आणि मला इथे सोडून निघून गेले आणि त्या लोकांनी माझ्यावर प्रँक केलं की काय मला माहीत नाही. आणि मला उद्या माझी ऑफिस आहे आणि त्याच प्रकारे घरी माझे 2 छोटे भाऊ बहीण पण आहेत, त्यांना जेवण बनवायचं वगैरे सगळं माझ्यावर आहे. तर आता मी कशी जाऊ. तर त्यांनी म्हटलं की टेन्शन घेऊ नको, तू बस माझ्याबरोबर बाईकला, आय विल टेक यू. ती बिचारी थोडी खुश झाली. ती बाईकवर बसली. ती लोक पुढे जात होते. नॅशनल पार्कचा 1 वे रोड होता, म्हणजे छोटासा रोड, थोडा 1 वे बट छोटासा रोड. चांगला रोड होता, डांबरीकरण झालेलं वगैरे. ते घेऊन बाईक घेऊन तो पुढे चालत होता स्पीडमध्ये, अराऊंड 40-50च्या आसपास.
त्यांनी विचार केला की मला या मुलीला बघायला हवं, कारण पाठून ती खूप सुंदर दिसत होती. सी अ मॅन ऑलवेज रिमेन अ मॅन, यु नो, सॉर्ट ऑफ. म्हणजे त्यांनी तिला बघितलं नव्हतं. आधी एवढं नाही बघितलेलं, म्हणजे ओके नॉर्मल टाईप, यु नो, सॉर्ट ऑफ. एक लुक दिलेली त्याने, म्हणजे एका लुकमध्ये पण मुलाचं पोट भरत नाही तर मुलीला बघायला. यु नो, यू ऑलवेज फील लाईक जर ती चांगली आहे तो अगेन एक बार देख लेते, सॉर्ट ऑफ. ताडणं म्हणतात ना, लडकी ताड. सो त्यांनी विचार केला की आता बाईक स्लो करूया. त्यांनी बाईक स्लो केली आणि त्याचा जो मिरर होता, काच, त्यांनी ॲडजस्ट केला त्या मुलीवर आणि त्याची हालत खराब झाली. त्याचं पूर्ण स्पाईनच थंड झालं. त्यांनी पाहिलं की ती मुलगी एकदम अकराळ विक्राळ होते आणि तिला डोळे नव्हते आणि वेगळंच होतं काहीतरी. त्याने बाईक स्पीडमध्ये केली आणि पळाला. स्पीडमध्ये करत 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 त्याने विचार केला, बघ आता जीव तर गेला आहे, आता करायचं तरी काय. त्यांनी म्हटलं, बघ थांबवलं, घाबरलो तरी मारेल, पळालो तरी मारेल, काय ना काहीतरी करायला हवं. त्यांनी थोडा धीर धरला, श्वास घेतला आणि त्यांनी बाईक थांबवली आणि तिला म्हटलं की यार तुला बाईकवरून उतरावं लागेल आणि थोडा धक्का मारावा लागेल, बाईक थंड झाली आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. ती म्हणते कशी की बाईक कशी खराब होणार, तू नवीनच घेतली आहे ना आता. हा विचार करतो की हिला कसं माहीत की बाईक आता नवीन आहे वगैरे, कारण एवढं कोणाला इन्फॉर्मेशन असते. आणि ती तर आता भेटलेली. येस. तर पण त्यांनी हिंमत दाखवली. त्यांनी म्हटलं नाही काहीतरी असेल, नवीन बाईक आहे, तू धक्का मारते. धक्का मारायला लागली. तिने एवढ्या स्पीडने धक्का मारला, त्याची बाईक कंट्रोल झाली नाही, तरीसुद्धा त्याने बाईक पुढे नेली आणि स्पीडने तो बाईकला घेऊन गेला. घेऊन गेल्यानंतर समोर त्याला काही सुचत नव्हतं, जस्ट स्पीड, बाईक घेऊन जायची स्पीडमध्ये. ती पाठवून रडत होती, ओरडत होती, किंचाळत होती, थांब असं, तू पण माझ्यावर धोका केला, फलाना ढिमाका वगैरे. तो बाईक घेऊन गेला आणि त्यांनी पाहिलं की समोर सिक्युरिटीचा गेट आला. त्यांनी गेटला डायरेक्ट ठोकली बाईक. त्याचा कंट्रोल राहिला नाही आणि जेव्हा त्या गेटला बाईक ठोकली, सगळे सिक्युरिटी गार्ड जे झोपले होते ते पळत आले. त्यांनी सांगितलं काय झालं काय झालं. त्याने बघितलं तो मुलगा खाली पडलेला. त्याने म्हटलं अरे बापरे, आतून कोण आलं. त्या मुलाला बसवलं, त्याला पाणी दिलं, त्याला विचारलं, हे सिक्युरिटीच्या कायद्यानुसार नाही काम केलं तुम्ही, तू लेट आहे इकडे, 5च्या 5:30च्या नंतर इथे अलाउड नाही आहे, तू कसा आलास. तो म्हणतो की ही माझी चूक आहे, मी हिलवर राहिलेलो आणि येताना जेव्हा बाईकमध्ये बसलो असं असं माझ्याबरोबर झालं. तर ते म्हणतात की तू वाचलंस, कारण आमच्याबरोबर पण तसं झालं आहे, पण त्यामुळे आम्ही तिथे जात नाही. तर त्याने विचारलं कोण आहे ती. तर त्याने म्हटलं की ती एक, आम्ही चेक केलं जेव्हा असं झालं, ती एक सीमा नावाची मुलगी होती. सीमा नावाची मुलगी त्या सिटीमध्ये राहत होती आणि एका कंपनीत काम करत होती, चांगल्या कंपनीत. तिला 2 छोटी भाऊ बहीण होते, त्याचे आई वडील नव्हते आणि पूर्ण फॅमिलीचं लक्ष तीच देत होती. तर झालं असं की ज्या कंपनीत ती काम करत होती, तिचे 2 मित्र होते. त्याच्यातून एक मित्र तिला खूप आवडायचा, म्हणजे तो मित्र तिला खूप पसंत करायचा आणि त्यांनी तिला प्रपोज केला. प्रपोज केल्यानंतर तिने त्याला नाही म्हटलं. त्याचा राग होता त्याच्यावर. मग त्यांनी प्लॅन केला की 2-4 लोकांना अजून आपण घेऊन जायचं आणि हिला जंगलातच सोडून आपण तिची प्रँक करून यायचं परत. पण झालं असं की त्या लोकांनी जेव्हा तिला सोडलं जंगलात आणि परत निघाले, तिने त्यांना बघितलं आणि पळत पळत आली की असं करू नका, मला घरी जायचं, माझी 2 लहान भाऊ बहीण आहेत. पण ती लोक थांबले नाही आणि ती पळता पळता तिचा पाय सडकला आणि तिचं डोकं एका दगडावर जाऊन पटकलं. जेव्हा त्या दगडावर धडकलं, ती तिथेच रक्तबंबाळ झाली आणि हात पकडून डोक्यावर बसली, मला कोणीतरी वाचवा, मला तिथपर्यंत सोडा. हळूहळू तिचा कंट्रोल जायला लागला, कारण रक्त खूपच पडलेलं. ती तिथेच बेहोश होऊन तिथे पडली आणि नंतर ती मेली. म्हणजे तिला खूप टेन्शन होतं की माझ्या घरी माझी 2 भाऊ बहीण आहेत, माझं काही झालं चालेल, त्यांचं काय होईल. आणि त्याच्या शॉकमध्ये ती मेली आणि तेव्हापासून तिची आत्मा तिथे भटकते. सो दिस वॉज द स्टोरी. म्हणजे ती अजूनही बोलते की तिला घरी जायचं आहे. असं म्हणतात की ती बोलते की आता कोण तिथे जाणार. इट इज, आय डोंट नो वेदर इट इज फॅक्ट ऑर फिक्शन, बट इट्स अ डेंजरस स्टोरी.
मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.